श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी त्रिभुवनेशा मच्छकच्छ वराह नरसिंह वामनवेशा भार्गव राघव द्वारकाधीशा पूर्ण ब्रह्मा सर्वज्ञा हे गुणातीता सकल गुणज्ञा अव्यक्त व्यक्ता सर्वज्ञा पूर्ण ब्रह्म अचल सर्वज्ञा बौद्ध कलंकी आदी मूर्ते। मागिले अध्यायी केले कथन श्री जालिंदरा होऊनी जन्म तप आचरोणी अत्रिनंदन संपादिला गुरुत्वी तो समर्थ अत्रिसुत प्रसन्न झाला सद्विद्येत तया आवृते सकळ दैवत गौरविले पावके स्कंदी वाहुनी द्वि मूर्धनी प्रथक दैवते स्थानी स्थानी सत्य लोकांदी अमरा पाहुनी वैकुंठादी पाहिले पाहिले इंद्र चंद्रस्थान मित्र वरुण गंधर्वा भेटून सुवरलोक भुवरलोक तपोलोकादी पाहुन वरा लागी आणले यक्ष राक्षस किन्नरा सहित गण गंधर्वादी गौरवणी समस्त वश केला जालिंदरनाथ अस्त्रविद्ये कारणे या उपरी कानिफा करुणोदय होऊनी झाला विद्यामय तयाच्या वरा करिता सर्व देव सकल देवते विटंबिली विटंबोनी आपुले शक्ती प्रसन्न केले वराप्रती उपरी गेले स्वस्थाना निगुती आश्रम बद्रिका सांडुनी परी उमावर आणि रमावर कानिफा आणि जालिंदर बद्रिकाश्रमी राहुनी स्थिर करीती विचार तो कैसा एकमेका बोलती हासून आठवणी देवतांचे विमुंड मुंडण प्रसन्न झाले विटंबून बुद्धिहीन हे कैसे परी धन्य जालिंदर मिळाला यासी अवस्था दारुण महिषी पूर्वी घडले अपार राक्षसांसी परी ऐसा मिळाला नाही त्या उफराटे नग्न देही अधो पाहत होते मही ऐसे उचित कदा देही मिळाले नाही तयासी ऐसे बोलुनी उत्तरोत्तर हास्य करीती वारंवार मिळवुनी करास कर टाळी पिटीती विनोदे असो ऐसी विनोद शक्ती यावरी बोले उमापती हे महाराजा जालिंदराजती चित्त दे या वचनाते नागपत्र अश्वत्थ स्थानी पूर्ण यज्ञ आहुती करुणी प्रथम कवित्वा रचोनी वरा लागी साधावे वेदविद्या मंत्र बहुत अस्त्रविद्या प्रतापवंत परिते महीवरी पुढे कलित चालणार नाही महाराजा मग मंत्रशक्ती उपायतरणी काहीच न मिळे लोकां लागुनी मग ते दुःख प्रवाह शमणी सकळ लोक पडतील तरी सिद्ध करुणी आता कविता आवंतीजे नागाश्वता सकल विद्या करुणी हाता कानिफा ते ओपिजे या कानिफाची उदार शक्ती स्थिती निर्वित आहे दांभिक वृत्ती तरी वरवी आहे कार्याप्रती पुढेच पडेल महाराजा हा अपार शिष्य करील पुढती विद्या वरीतील याच्या हाती मग ती प्रतिष्ठा लोकांप्रती सर्व जगी मिरवेल पूर्वी साबरी ऋषीने मार्ग काढिला आहे शुभयोग परी थोडकी विद्या सांग मही लागी पुरेना तरी शतकोटी साबरी गणा मही ते मिरवावे शुभ वचना सकळास्त्रांची आरुणी भावना मही लागी मिरवावी तरी या कवितेची वाटणी मिरवावी नवनाथा लागुनी कोणती कैसी गती लागुनी सांगतो मात ते ऐका पूर्वी मच्छिंद्राने धरुणी लक्ष काव्य केले आहे प्रत्यक्ष 33 कोटी 55 लक्ष मंत्र विद्युलता मिरविल्या यापरी गोरक्ष गोष्टी ओटी मिरवेल 9,12 कोटी पंचकोटी 1 लक्ष शेवटी मीननाथ मिरवेल 9 कोटी 7 लक्ष चरपटनाथ करील की प्रत्यक्ष 7 कोटी 4 लक्ष भरतरीनाथ करील की 3 लक्ष 2 कोटी रेवणनाथ करील शेवटी 1 लक्ष 1 कोटी वटसिद्धनाथ करील की 34 कोटी 12 लक्ष श्री जालिंदराने करावे प्रत्यक्ष 6 कोटी 8 लक्ष कानिपाने मिरवावे अशुभ प्रयोग गोरक्ष राहाटी स्थापुनी योजावे शतकोटी पुढे लोका साधन जेठी होणार नाही महाराजा म्हणून ऐसे योजनी साधन मंत्र प्रयोगी करावे प्रवीण ते न करिता सकळ जन सुख होईल रोगाते परी हे जन उपकारासाठी जीवा करावी अटाआटी तुम्हा ते सांगावी ऐसी गोष्टी नोहे सर्वज्ञ आम्हाते ती कलीची विद्या कली संधान निर्वित आहे पूर्वींपासून तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या वर्तवित असता की तुम्ही जाणणार भविष्योत्तर तरी या कलित करावा प्रसार आम्ही सांगावे ऐसे थोर तुम्हा योग्य साजेना भविष्योत्तर जाणूनी नाथा तू देवासी केली वार्ता कानिफा वर देता बोलिलासी हिता महाराजा तरी आता आळस सांडुनी जेवी मिरवावे कवित्वरत्न जारण मारण उच्चाटन कवित्वरचनी मिरवावे ऐसे सांगुनी उमानाथ कानिफा विषयी अनेक सांगत यासी वैसवुनी पूर्ण तपास समर्थपणे मिरविका ऐसे सांगता उमावर अवश्य म्हणे जालिंदर मग वर देवुनी रमावर जाता झाला वैकुंठी मग जालिंदर आणि कानिफनाथ 12 वर्षे राहुनी तेथ 40 कोटी 20 लक्षांत उभे चरित्र रचियेले ते आदिनाथे कवित्व पाहुन पूर्ण झाले समाधान मग म्हणे नागाश्वत्ती जाऊन सिद्धी मार्गे पावावे मग जालिंदर आणि कानिफनाथ जाऊनी पाहिल्या नागाश्वत्थ पूर्ण आहुती हवन तेथ
करुणी तोषवी वीरांते सूर्यकुंडाचे आणुनी जीवन 52 वीरा करी सिंचन प्रसन्न करुणी त्यांचे मन वरा लागी घेतले यापरी पुनः परतून पाहते झाले बद्रिकाश्रम मग कानिफाते तपा बैसून लोहकंटकी मिरविला श्री आदिनाथाच्या साक्षीशी कानिफा बैसून पूर्ण तपासी श्री जालिंदर तीर्थ स्नानासी जाता झाला पुसन त्याची ठाई बद्रिकाश्रमात कानिफा आणि श्रीकृष्णनाथ तप करीती भागीरथी तीरांत तीव्र कानिनी बैसुनिया उभय ठाव असे विभक्त एकमेकांसे माहित असो एरीकडे जालिंदरनाथ नाना क्षेत्री हिंडतसे परी क्षेत्री जाताची आधी काननी भारा वंदिला तृण कापुनी निज मौळी त्वरे वाहुनी क्षेत्रा माझी संचरे परी तो मौळी भारा घेता सुकन वाटे अनिळ चित्ता मग संचरुणी भय हरता वरच्यावरी धरितसे म्हणाल पवनाशी काय कारण वरचेवरी धरावया तृण तरी जालिंदर अग्निनंदन अग्निपिता तो असे परी पौत्राची करुणी ममता म्हणून भारा धरी वरुता असो जालिंदर क्षेत्री येता तृणघोदना सोडितसे ऐसे भ्रमण करिता मही नाना तीर्थ क्षेत्र यात्रा प्रवाही तो गौड बंगाल देशा ठाई हेलपट्टणी पै आला तृणभार मिरवुनी माथी परी तो मिरवे सर्वा हाती अदर चाले मस्तकावरती लोक पाहती निसदृष्टी हेला पट्टण अति विस्तीर्ण बुद्धी प्रयुक्त तेथील जन जालिंदराचे चिन्ह पाहुन आश्चर्य करीती मानसी म्हणती अदर भारा कैसा चालती हा न कळे तमाशा तरी हा सिद्ध अवतार लेशा मही लागी मिरवितसे मग ते चव्हाट्याचे जन करू धावती ते दर्शन परी ते नाथा समाधान चित्ती प्रशस्त लागेना जे पूर्णपणे झाले निवाले ते प्रतिष्ठे पासुनी दुरावले कदा न जाता जगी मानवले चित्ती नुस्पृहता धरुनिया बृहस्पतीचे पडी पाडी तया होतसे सर्वार्थ जोडी परी तो वेडियात मारी दडी लोकमहिमा भयास्तव जैसे कृपण आपुले धन रक्षी महीचे पाठी लागुन तो याये झाली यामन कदा काळी आवरेणा असो मग जालिंदरनाथ अति तोषे तृणभार जमवुनी आणीत पाहुनी गोधनाची अमात तृण सोडी तयांसी मग गल्ली कुची गंधमोरी तेथे जाऊनी वस्ती करी भिक्षा मागुनी क्षेत्राभीतरी उदरनिर्वाह करीतसे यापरी वर्तता त्या गावीचा रूप त्रिलोचन सुत जैसा कंदर्प तयाचे वर्णिता स्वरूप सरस्वती सीन सुचे हो नाम जयाचे गोपीचंद वरी मिरवला सर्व संपत्ती वृंद दिव्य अमुप अमर भद्र पाहुनी लाजे कुबेर तो 12 लक्ष अपूर्व शक्ती अश्व मिरवले वाताकृती तेज पुंज पाहुनी लाजती चपळपणी चपळात्या चिरत गटी रत्न कोंदणी पाखरा क्षोभल्या बालार्क किरणी झगमगती झालरी किरणी हे मगुनी मिरवल्या रश्मी अति शोभायमान झालरी अग्नी हे मगुना मुक्त गुंफिले समत्वी समान नक्षत्र मालिका जेवित्या हेमत गटी रत्न कोंदणी ग्रीवे मिरवल्या माळा भूषणी संगीत पेट्या नवरंग रत्नी दीप जैसे लाविले मुख शोभले त्याची परी दिव्य मिरवल्या सरोवरी चातक पिच्छ कर्ण ध्वया भीतरी तुरे खोविले मोळीते आणि पुष्पपृष्टी रत्न जडित गेंदा जोडिया तेजभरित चार जामे लखलखित चपळे हुनी अधिकते 12 लक्ष ऐसिये परी वाजी मिरविती चमू भीतरी प्रत्येक पाहता समंतसरी उदधी सुत मिरविले की अर्करदयी स्पृहा होती माते लाभली श्यामकर्ण मूर्ती त्या स्पृहेची करावया शांती 12 लक्ष प्रकटले त्याची परी गजसमूह मत्त पाहुनी लाजे ऐरावत चित्ती म्हणे क्षोभनी सर्वत्र रत्ने उपजली महेवरी विशाळ शुंडा हिरे जाती अधरे द्वैतदंत शोभती तया वेष्टुनी चुडे पाहती रत्नकोंदनी मिरविले ग्रीवे घंटिका हेमगुणी तया माझी रत्नपाणी हिरे माणिक 5 तरणी नवरंगी शोभले यापरी पृष्टी झुली व्यक्त तयांवरी झालरी लखलखित हे मगुनी गोहुनी मुक्त ढाळ देती सुरवाड यापरी हौदे मेघ डंबरी सुवर्ण अंबाऱ्या शोभल्यावरी त्याही कुंदनी नक्षत्रापरी रत्न मिरवू लाहिले कोणी रिक्त कोणी ऐसे परी ते भासती पर्वत जैसे पृष्टी पताका पहा भासे पर्वत मौळी तरुजेवी जैसे गज पृथु ते मिश्र विराजलेती 10 सहस्त्र पाईक स्वारदास चक्र राया पुढे धावती छडीदार चोपदार पूर्ण बोथाटे पुकारदार यंत्रधारी अश्वस्वार राया समोर धावती अति उग्र खडतरपती मिरवल्या जैशा कृतांत मूर्ती की युद्ध कुंडीचे पावक होती घेती आरती परचक्र यापरी रावतो कृपाळ शोभे जैसा तमाल निळ बर्वेपणी अति झळाळ कंदर्पपंथी मिरवतसे स्वरूप लक्षणी गोपीचंद समतान पावे आणिक गौडवृंद चंद्रचूड मण्या लागी अभाद कलंक देही म्हणोनी अर्क दृष्टांता समंत देखा तरी तोही तीव्र दाहक पंथा चपला तेजा परी भ्याडा चित्ता मेघा माझी दडताती तैसा नव्हे हा नृपनाथ दिव्यरूपी सद्गुण भरित धर्म औदार्य सौभाग्यवंत विजयलक्ष्मी मिरवितसे म्हणाल प्रताप नसेल व्यक्त तरी कृतांताचे आसन पाळित धाके परचक्र आणूनी देत कर भारातेन सांगता यापरी वर्णिता शरीर पुष्टी तरी म्हणवितसे मही ते जेटी शतजेटी मही फुटी
लावून या रगडी तसे या परी अनेक कल्पाल चित्ती की इतकी स्थावर झाली शक्ती तरी भोगित नसेल कामरती विषयी आसक्त नसेल तो परी धर्मपत्नी शुभाननी असती नक्षत्र तेज प्रकरणी खंजरीट मृग पंकज नयनी चंद्राकृती मिरवल्या चित्तज्ञ परम चातुर्य खाणी या परी षोडश शतशुभाननी भोगांगना जया लागुनी राजांकी मिरवल्या परी ते पाहता स्वरूप खाणी की कामची सांडावा ओवाळुनी की उर्वशीच्या पंक्तीला आणुनी दासी मिरवती तिला त्या गजगामिनी चपला अबळा तेजे लाजविती पाहुनी चपळा शृंगार भरीत असती सकळा चंद्र रात्री नक्षत्री ऐसा असो ऐसा नुपणात हेला पट्टिनी विराजित जयाची माता सद्गुण भरित मैनावती विराजली भवती सती मैनावती कोणी एके दिवशी उपरी वरती दिशा न्याहाळी सहज स्थिती जालिंदरा ते देखिले तृणभार अधरमोळी मुक्त विराजला हस्तकमळी पतिका समान ग्राममेळी मार्गी येतसे पुढारा परी तेजपुंज जैसा तरणी वदनाकृती स्वरूप खानी निस्प्रहनी वृत्त योगींद्र मुनी देखी यला ती येणे मग म्हणे मैनावती अदर भारा मोळीवरती कैसा चाले धैर्य शक्ती काय असे तया ते नोहे आधार कर बंधन तेही मिरवती मुक्तमान तरी हा कोणी प्रतापवान मही लागी उतरला गण किंवा गंधर्व सुरुवर बिरीची किंवा गंधर्व हरिहर की वाचस्पती उषणाथोर प्रतापवान हा असे परी सुदृढ आराधोनी भक्ती मिरवू नर देहक सार्थ गती प्रसन्न करुणी चित्त भगवती अचळ पद वरावे ऐसा विचार करुणी मनी परिचारिके पाचारुणी तेही सद्विवेकी सज्ञान प्राज्ञी जगा माझी मिरवितसे सन्मुख उभी कर संपुटी जोडुनी बोले वागवटी कौन अर्थ उदेला पोटी निवेदावा महाराज्ञी एरी म्हणे वो गजगामिनी अर्थ उदेला माझे मनी परी प्राण जीवित्व रक्षुनी कार्य आपुले साधावे प्रकट होता ती वार्ता परम पडेल क्षोभ चित्ता मग त्या उदक प्रवाही वाहता परम संकट मिरवेल म्हणून गोप्य धरुणी वचन कार्य मांदुसा सोडीजे संधान मग ते वर्णिता सभाग्यपण अंबर ठेंगणे वाटतसे म्हणून तिने उभोनी तर्जनी खुने दाबिले तिज लागुनी कोण येत प्रविष्ट तरणी मौळी तृण वाहुनिया तवती खुन परिचारिका पाती झाली जालंदर विवेका तो मौळी भारा अदर देखा सवे सवे चालतसे ते पाहुनिया निजदृष्टी विस्मय करी आपुले पोटी म्हणे माय ओ परम धुर्जटी योग सिद्ध असे हा कणकवर्ण बालार्क किरणी मही मिरवितसे योग प्राप्ती तरी हा स्वर भुव लोक प्राणी सहसा येत असे जननीये सत्यलोक भूलक तपोलक तयाचे गवणी शोभती देक स्मरारी की स्मरजनक मही लागी उतरला तरी मायो एक वचन सलील भक्ती आराधुन ते चित्त भगवती प्रसन्न करुण कल्याण दरी रिघावे जैसे ध्रुवाने अडळपद जिंकुनी हरिला सकळ भेद जन्म मृत्यूंचे दृढबंध मुक्त केले जननीये त्वयाये दासदासी ओपुनी ऐशा शतपुरुषांसी चिरंजीव प्रसाद ओपुनी देहासी अचळ महिते वर्तावे ऐसी परिचारिकेची युक्ती ऐकुनी बोले मैनावती म्हणे माय ओ तरुणी आरती चित्त स्वरूप करावे तरी एवढा प्राज्ञिक ज्ञानी वस्तीस राहतो कोणे स्थानी तितुके गुज गोचर करुणी लगबगे येईका अवश्य म्हणून परिचारिका जाती झाली सदैविका तवतो संचारुणी ग्रामलोका गोधना ते पाहतसे तवती गोधने ग्रामवाटी अपार जात असती चव्हाटी तृण सोडुनी ते थाटी सुपंती ते गमतसे तवती दासी मागे मागे मग गंध गल्ली कुशळ योगे जाऊन या बैसला तेथे क्षण एक उभी राहून हात त्याचे अचळपण सूर्य पावे तो अस्तमान अचळ स्थान रक्षिले मग ती येऊनी वाताकृती पूर्ण झाली सांगाती अमुक स्थानी चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावे कुशित जागा दुर्गंध व्यक्त माये वो असे सर्व एकांत तया स्थानी पिशाचवत वस्ती लागे ठिकाण जेथे न राहे स्नान शुकर कर्दम कुवेग गंध अपार वस्ती विराजुन पिशाच सर वल्गनाते वदतसे ऐसी ऐकुनी तियेची वाणी म्हणे स्थिर वो शुभाननी रहित होता जन संबोधयाविनी मग जाऊ दर्शना अवश्य म्हणून परिचारिका मग मध्य यामिनी सद्विवेका उत्तम फळ ठेवूनी तबका षड्रसाने मिरबिले काळी कांबळी गुंतुनी गुंथी परिचारिका मैनावती येत्या झाल्या स्थाने एकांती लक्षुनिया महाराजा तवतो सिद्ध रायमुनी परमहंसाच्या आव्हानुनी भनी मोक्षमुक्ताच्या ग्रहणार्थ ध्यानी बैसलासे महाराजा मग त्या उभय सहित युती जाऊनी लोटल्या पदावरती मृद्वी कमळ प्रेम भरती पदकमळी ओपिती सन्मुख जोडुनी उभय कर सप्रेम भक्ती वागुच्चार चातुर्य गंध म्लान अपार समर्पिली लाखोली म्हणती महाराजा सर्वज्ञ राशी त्रिविध ताप उभय उद्देशी तेतु दाहिले जीवित्वासी मोक्ष मांदुसा जाणुनिया तरी ऐशिया तपोदरी समय जलदा लक्षुणी अंतरी कल्पना सदनाचा पेटला भारी विजवावया पातलो तरी औदार्याचे पाहुनी मुख त्रिविध तापांचा सबळ पावक विजवुनी चित्त महिते पिका ब्रह्मकर्णी पिकावे ऐसे तयाचे वागुत्तर प्रविष्ट होता निशीकर तेने करुणी चित्त सागर
आनंदलहरी दाटला दाटला परी संकोचित चंद्र आकाशी उददे महित तरी भक्ती पंथिका चक्रवात अस्ताचळी योजावा ऐसे चित्त योजनी नाथा दाविता झाला तीव्र वार्ता मैनावतीचे सफळ चित्ता किंवा कसोटी पाहत असे विशास चेष्टा उद्दामणी ती आव्हानुनी सदृढ युक्ती महीचे पाषाण हाती कवळवनिया जुगारी अशुभ वाणी करुणी वल्कना भंगू पाहे चित्त प्रेमा मेघ औदार्याच्या दुर्गुणा पाषाणकारका ओसांडी परी ते जाया धैर्यवंत निश्चय अर्गळी योजनी सदृढ चित्त म्हणे याचे हस्ते मृत्य आल्या मोक्षवरी नमी ऐसे योजनी सदृढ मांडी वैसली ठाव कदा न सांडी जैसा पर्वत अचळी भांडी मेघधारा न गणोनी परितोनाथ जालिंदर ओसंडिता पाषाणपुर परिती रामा वज्राकार अचळ वाहुनी तोषला मग हस्ते झाडुनी पाषाण झाडी म्हणे कोण तू सांग घोरटी किमर्थ आजी माझी पृष्टी लाग पाळती केली त्वा दुर्गंधी गल्ली ओंगळीत आहे उगलाची मी पिशाच येथ तरी तुझ पेटला किमर्थ अर्थ कामानळे दाटला कवन कोणाची नितंबिनी वेगी वदवो शुभाननी आम्ही तपी अलक्ष ध्यानी लक्ष भंगाया का आलीस यावरी म्हणे ती महाराजा त्रिलोचन राज विजय ध्वजा तयाची कामता सर्वज्ञ भोजा धर्मपत्नी मी असे असे परीजी योगधुमा काळे भक्षुनी पती उत्तमा माते केले प्लवंगमा जगा माझी मिरवावया ऐसे परी योग जेठी काळचक्र पाहुनी राहटी मग भयार्क उदक पाहुनी कोटी पश्चातापी मिरविले काळे पतीची केली गती तैशीच करील मम आहुती तरी मानवसन्नी पाती आस्तिक माते होई का एरी म्हणे त्वद भरता पाहुनी लया त्वरिता कवन आश्रमी काळचरिता लोटशी तू जननीये एरी म्हणे व सदैव भरिता सुत एक आहे प्रपंचा एरू म्हणे कवन अर्था प्रपंच राहाटी चालवी तवती म्हणे गौड बंगाल राज्य सदिनी देश विपुल तयाचा उपगोपी चंदमूल दास तुमचा विराजे परी असो कर्म राहाटी कृतांत उद्देशाचे पाठी मम मौळीचा भार निवटी कृपाझनी करुणिया ऐसे ऐकुनी तियेचे वचन म्हणे कृतांत पाश दृढ बंधन कैसे तुटे गे मग पिशाचान तुवा काय जाणीतले तरी आता क्षण उभी न राही वेगी आपुल्या सदना जाई तव सुता कळता अनर्थ प्रवाही मती त्याची मिरवेल ऐसे बोलता सांगोपांग तो मित्र उदयाचा पाहिला मार्ग मग नमस्कारुनी स्वामी सवेग सदना प्रती पातली पातली परी अर्थवियोग चित्त सरिती दाटला भाग अति तळमळे प्रसाद मार्ग कृपाणवी भेटावया ऐसी तळमळे दुःख व्यथा तो दिनकर लोटला असता होता चंद्र विकासती वनिता विकासली आनंदे पुन्हा घेऊनी परिचारिका तेथे आली सदैव विवेका दृष्टी पाहुनी योगी मृगांका चरणी माथा ठेवीतसे मग सलग भक्तीची करुणी दाटी सदृढ चरणी घातली मिठी पद कवळोनी हस्तपुटी पद चुरित प्रेमाने ऐसी सेवा दोन प्रहर करिता अगम्य लीला प्रभाकर ते पाहुणी नमस्कार स्वामीसी करुणा उठतसे पुन्हा येऊन या सदनी आचरे आपली प्रपंच राणी अस्त होताची वासरमणी स्वामीसी जाऊनी लक्षितसे उद्भाव उदय दावुनी प्रेमा सेवा करीतसे मनोधर्मा परी सेवा करिता षण्मास उगमा दिन लोटुनी गेले पे या परी कोणे एके दिवशी काळुकी दाटली अपार महिषी परी सेवा करावयासी पातली नित्य नेमाने तवती मूर्ध्वी खाली अंक ठेवून या देतसे टेंक त्या संधित योगी नायक काय करिता झाला पे माईक सफळ करुणी भ्रमर रुंजी घाली तियेवर न कळता येऊनी महीवर अंका खाली निघाला ऐसे करुणी अवस्थेत आपण गाढ झाले निद्रिस्त चलन वलन सांडुनी स्थित कंठी घोर वाजवी पद जाणू परी फोडुनी निघाला नेटे उपरी द्रिवेडसुनी जालिंदरा परी सुचविले अर्थाते तवतो लगबगे अति त्वरित उठोनी हस्ते पाहे ग्रीवेत ग्रीवा पाहुनी सती अंकात दृष्टी करी महाराजा अंक फोडुनी पडे छिद्र रुधिर दाटले मही अपार ते पाहुनिया जालिंदरे धैर्य बळ ओळखिले मग सहज कृपेची करुणी दृष्टी मौळी कुरवाळी कृपा जेठी मग तारक मंत्र कर्णपुटी उपदेशिला तत्काळ मंत्र उपदेश ओपिता कानी खुण व्यक्त दाविली संजीवनी तेने खुने पारायणी ब्रह्म व्यक्त झाली से किं बहुना चराचरी जीवती तुका संगम स्थावरी अहम ब्रह्म भूना वासुनी आकारी ब्रह्मदृष्टी हेलावे ऐसा होता चमत्कार मग मौळी ठेवी चरणावर म्हणे महाराजा सकळ व्यापार आजी मिरवला सुगमत्वे यापरी तो कृपाळू मोक्षदानी अनिक करिता झाला करणी मंत्र प्रयोगे संजीवनी ते देही प्रेरितसे जी निर्जित्वा उठवीला ती जीवित्वा काय न करीला असो मैनावतीसी अमरवेल देही होऊनी ठेविलीसे जैसे रामे दानवकुशी चिरंजीव केले विभीषणाशी व याये मैनावतीसी श्री जालिंदरे केले पै मग नित्य नित्य प्रेम भक्ती विशाल मिरवे भावस्थिती परी अनिक काम उदेला चित्ती पुत्र मोहे करुणिया मनात म्हणे चमत्कार
जाणू भेदली स्थिर भ्रमरे, त्या दुःखाचा घाय अनिवार, जाणू वरी मिरवला घाय पडता अनिवार, अशुद्धाचा लोटला पुर, तयावरी स्पर्शता कर, जैसी तैसी मिरविली तरी सध्या चमत्कार, झाला मम दृष्टी गोचर, अनिक केले सनातन सार, ब्रह्मव्यक्त परायण, तरी चिरंजीव पद देऊनी माते, अचल केले त्रैलोक्याते, याची रीती माझ्या सुताते, होते तरी फार बरवे, ऐसे योजनी दृढ मानसी, वियोग व्यथा वरिली देहासी, ती व्यथा नरहरी वंशी, धुंडी सुतमालू सांगे, स्वस्ती श्री भक्ती कथासार, संमंत गोरक्ष काव्य किमियागार, सदा परिसोत भाविक चतुर, त्रयोदशाध्याय गोडहा, श्री कृष्णार्पणमस्तु, शुभं भवतु, श्रीरस्तु, श्री नवनाथ भक्तिसार, त्रयोदशाध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.